मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, लवकरच 21 जूनला पेडगाव हिंद केसरीचं मैदान होतं आहे. ज्या मैदानाला बैलगाडा क्षेत्रातील पंढरी म्हणून संबोधलं जातं. असं पेडगावकरांचं हिंद केसरी किताबाचं मैदान, अनेक रथी महारथी नंदी आपल्याला या भव्यदिव्य अशा पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसतील. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही संभाव्य टॉपचे फिक्स 5 पहिरे बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात पहिला पहिरा बऱ्याच दिवसांनी मित्रांनो घाटावरती 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पळताना दिसला. असा मित्रांनो राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह आणि 3 फेऱ्याचा देखील बादशाह आहे. असा मथुर 1001 आपल्याला बऱ्याच दिवसांनी आज घाटावरती 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पळताना दिसला. आज भव्य दिव्य असं सोनेरा केसरी ओपनचं मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला मथुर 1001 आणि मथुरचा पहिरा होता सुलतान 21-11. सुंदररित्या मित्रांनो गाडी पळाली गटाला. सेमीला देखील मित्रांनो सुंदररित्या गाडी पळाली आणि फायनलचे मानकरी ठरले मथुर आणि सुलतान. तर मित्रांनो, पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये मथुर 1001चा पहिरा कोण असणार? मित्रांनो, आपण आज बाईटमध्ये बघितलं असेल, राहुलभाई म्हणाले की आपली घरचीच गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे. म्हणजे मित्रांनो, इलियन 1001 आणि मथुर ही गाडी आपल्याला पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आत्ताच चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्या नंदीची ओळख निर्माण झाली आहे, असा स्वर्गीय पंढरशेठ फडके, दादा सरकार विगर पनवेल यांचा चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह सर्जा दादा. मित्रांनो, आज सर्जा दादा आणि घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा आपल्याला सोनेरा केसरी भव्यदिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसले. सुंदररित्या मित्रांनो गाडी पळाली आणि कदाचित मित्रांनो पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये हीच गाडी आपल्याला पुन्हा एकदा पळताना दिसू शकते. एक टॉपचं स्पीड मित्रांनो आपल्याला बघायला मिळालं. घोटचा सर्जा आणि सर्जा दादाचं. आणि आजच्या मैदानामध्ये सोनेरा केसरी भव्यदिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले सर्जा दादा आणि घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा. त्याचबरोबर मित्रांनो, समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचे आत्ता चालू सीझनला 2 नंदी मित्रांनो टॉपमध्ये पळत आहेत. सुंदर 11-11 आणि 92 लाखाचं जे हत्यार आहे मित्रांनो मल्हार 11-11. मल्हार तर मित्रांनो टॉपमध्ये पळतोच आणि सुंदर देखील टॉपमध्येच पळतोय. आज सोनेरा केसरीचं भव्यदिव्य असं मैदान झालं. त्या मैदानामध्ये मल्हार 11-11 आणि कोरेगावकरांचा भवानी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. आणि नक्कीच येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्याला घरचीच गाडी पळताना दिसू शकते. मल्हार 11-11 आणि सुंदर 11-11. आपण बघितलं असेल, अमरापूर या ठिकाणी जे ओपनचं भव्यदिव्य असं मैदान झालं होतं, त्या मैदानामध्ये घरचा साज आपल्याला पळताना दिसला होता. मल्हार 11-11 आणि सुंदर 11-11 एक टॉपचं स्पीड आपल्याला बघायला मिळालं होतं त्या मैदानामध्ये. आणि नक्कीच येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये देखील घरचा साज आपल्याला पळताना दिसू शकतो. मल्हार 11-11 आणि सुंदर 11-11. त्याचबरोबर मित्रांनो, भारत शेठ वैकुंठे यांचा पंचम हिंद केसरी, निमगावकरांचा सावकार. मित्रांनो, सावकार आपल्याला किरण अप्पा कालगाव शालगाव यांचा हिंद केसरी रायनासोबत पळताना दिसणार आहे. मित्रांनो, जेव्हा जेव्हा हा जोड एका जोट्यामध्ये आपल्याला पळताना दिसला आहे, तेव्हा तेव्हा एक टॉपचं स्पीड बघायला मिळाले. आणि नक्कीच येणाऱ्या या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये निमगावचा सावकार आणि हिंद केसरी रायना पुन्हा एकदा आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसणार आहेत. त्याचबरोबर हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा डबल हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, पुसेगाव हिंद केसरी सचिन आणि राजू पाटील आगाव शिवनगर यांचा हिंद केसरी लक्षा, पुसेगाव हिंद केसरी लक्षा. हा जोड आपल्याला पुन्हा एकदा पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये पुन्हा एकदा एकाच जोट्यामध्ये पळताना दिसणार आहे. जेव्हा जेव्हा हा जोड एकाच जोट्यामध्ये पळाला आहे, तेव्हा तेव्हा या जोडने काहीतरी करून दाखवलेच. आणि येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये हा जोड आपल्याला पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसणार आहे. हे होते मित्रांनो काही संभाव्य फिक्स टॉपचे 5 पहिरे
जे आपल्याला येणाऱ्या 21 तारखेला पेडगाव हिंद केसरी भव्यदिव्य असं जे मैदान होते, बैलगाडा क्षेत्रातील पंढरी ज्या मैदानाला संबोधलं जातं, असं पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये हे आपल्याला टॉपचे पहिरे पळताना दिसणार आहेत.